श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये. सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे. जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसूनच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस, टेबल, स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते. पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची कशी ते जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आजही अनेक लोक उभे राहून देवदेवतांची पूजा करतात. धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये. देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्र पठण करत पूजा करावी. घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही. देवघर जमिनीवरच असले पाहिजे. पूर्व पश्चिम दिशेला ते ठेवावे. देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे, पण लटकवू नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे. उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण आहेत. जसे की देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती, वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो. मनात शंका कुशंका येतात. देवाची आरती करताना हातात ताम्हण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकतात. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी. देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे, शांत व्हावे, प्रसन्न राहावे यासाठी असते. त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठण करायचे असते. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होते. म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही स्वामी भक्त असालच तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूनच ठेवा. श्री स्वामी समर्थ.